आता उन्हाळा चालू झालेला आहे, ऊन पण भरपूर पडायला लागलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना वाळवणाची बरीचशी कामं प्रत्येकाच्या घरी केली जातात. तसेच आमच्या घरीही बनवले जातात. कुरवड्या, पापड वगैरे जे काय बनवायचे ते बनवतात. उपवासाचे पण पापड वगैरे बनवले जातात. तर चला म्हटलं आता हे पापड वगैरे तर मी बनवणार आहे, तर ते ठेवण्यासाठी डबे पण पाहिजेत ना, म्हणून इथं माझे सगळे जे काही घरातले डबे होते ना ते रिकामी झाले होते सामानाने. तर चला म्हटलं आता हे डबे घासून घेऊया, कारण बाकीची पण भांडी, घर वगैरे झाडायचं आहे. पण ते मी 1-1.5 महिन्यानंतर कारखाना बंद झाल्यावर करणार आहे, कारण तोपर्यंत काळजी ही घरातच येते. पण तोपर्यंत मी ह्यासाठी थांबले ना, तर मुलांना मग सुट्टी लागणार आहे आणि त्यानंतर मला काही वाळवणं करता येणार नाही. आता सध्या मुलींची सकाळची शाळा असल्यामुळे मला बाकीचा वेळ मिळतोय. तर आज पण मी मुलींना 10 वाजता शाळेतनं घरी घेऊन आले होते आणि त्यानंतर मी इथे हे काम काढलं होतं, डबे वगैरे घासायचे, आणि मुलींना पण हाताखाली घेतलं होतं, कारण मला पण आता कुरवड्या वगैरे बनवायच्या आहेत. त्यासाठी मी गहू पण भिजत घातलेला आहे. आजचा 3रा दिवस आहे गहू भिजवायचा. तर त्याचा मी मोठा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर तो तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की पहा. आणि त्यानंतर इथे बघा मी भांडी सगळी घासून घेतली, डबे जे काय होते ते, आणि जेवणाची पण भांडी घासायची होती. तर डबे मी घासत होते आणि जिजामाजी ना सगळे डबे बाहेर नेऊन ठेवत होती उन्हामध्ये, कारण त्यांना पण थोडीफार कामाची म्हणजे सवय झाली पाहिजे. इथे माझी सगळी जी काय भांडी आहेत, झाकणं आहेत, ती घासून झालेली होती. त्यानंतर घरातली मी सगळी कामं करून घेतली, पटपट स्वयंपाक पण केला. त्याचा काय मी व्हिडिओ बनवला नाही, कारण ते मी नेहमीच बनवते. त्यानंतर बघा किचन ओटा पण स्वच्छ करून घेतला, जेवण वगैरे केलं. आणि नंतर म्हटलं चला आज मुलींना सकाळची शाळा असल्यामुळे सकाळी 5:30 वाजता उठल्या होत्या. मग म्हणलं आता दुपारचं उन्हामध्ये कुठं फिरतील, कारण मुलं आता भरपूर आजारी पडायला लागलेली आहेत. म्हणून मी यांना शेजारी घेतला आणि जरा वेळ लोळलो. तर आम्ही आता ना गरमीमुळे जमिनीवरच लोळतो, खूप छान वाटतं. तर तुमचा आजचा दिवस कसा गेला हे मला कमेंट करून सांगा, आणि तुम्ही कोणकोणती वाळवणं बनवलीत हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. Insta ID ला फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.